आपण सगळ्या क्वांटिटी काढल्या. आता या क्वेश्चन मध्ये आता याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला, कोणता वेक्टर पॅरलल आहे का परपेंडिक्युलर. काय ओळखायचं आपल्याला, परपेंडिक्युलर आहे का पॅरलल आहे. फाइंड द वेक्टर इज पॅरलल और परपेंडिक्युलर. पॅरलल म्हटलं तर थीटा इक्वल किती आलं पाहिजे 0. दुसरं मी तुम्हाला सांगितलं पॅरललची कंडिशन काय सांगितलं तुम्हाला, रेशो कसा आला पाहिजे माझा सेम. रेशो कसा आला पाहिजे माझा सेम आणि कसा आला पाहिजे पॉझिटिव्ह. अँटी पॅरलल असेल तर कसं आहे निगेटिव्ह. ठीक आहे, अँटी पॅरलल असेल तर कसं होऊन जाईल निगेटिव्ह. अँटी पॅरलल अँटी पॅरलल अँटी पॅरलल असेल तर काय होणार पाहिजे माझा रेशो. रेशो कसा पाहिजे माझा सेम पण कसा आला पाहिजे निगेटिव्ह. काय डाऊट आहे. दुसरं परपेंडिक्युलर जर मी म्हटलं, परपेंडिक्युलर जवळ काय म्हटलं मी ए बार डॉट बी बार याची व्हॅल्यू किती आली पाहिजे माझी 0. ए बार डॉट बी बार ची व्हॅल्यू किती आली पाहिजे माझी 0. चला 4 एक्झाम्पल लिहिले, 5 आणि 6 पण होतील जे अँटी पॅरलल साठी बनणार. बघा मी काय सांगितलं तुम्हाला, दोन रेशो आहेत का नाही पॅरलल आहेत का नाही, तर काय करा कोएफिशिएंट काय करा ax bx लिहा. पॅरलल आहे का नाही काय म्हणणार ax अपॉन bx ay अपॉन by प्लस az अपॉन bz. पटकन बघा ax ची व्हॅल्यू किती 1 आहे, bx ची व्हॅल्यू किती 1 आहे, ax ची व्हॅल्यू किती 1 आहे, bx ची व्हॅल्यू किती 1 आहे, की याची व्हॅल्यू किती 1 आहे आणि याची व्हॅल्यू किती 1 आहे. म्हणजे रेशो कसा मिळाला सेम. म्हणजे काय म्हटलं मग तुम्ही पॅरलल आहे. हा जर पॅरलल परपेंडिक्युलर बनेल का नाही बनणार ना, हा पॅरलल बनला. लॉजिक कळालं का. या इथं पण तेच ax अपॉन bx ay अपॉन by इज इक्वल टू मी az अपॉन bz. ठीक आहे, ax ची व्हॅल्यू किती 3, bx ची व्हॅल्यू किती 6, हा x ची व्हॅल्यू किती 4 आणि किती 8, किती 5, किती 10 आहे. बघा 3 एका 3, 3 दुने 6, 4 एका 4, 4 दुने 8, 5 एका 5, 5 दुने 10. म्हणजे सगळ्यांचं उत्तर किती आलं 1/2 आलं. सेम आला. म्हणजे काय म्हटलं मग तुम्ही पॅरलल आहे. काय डाऊट आहे. काय म्हटलं तुम्ही पॅरलल म्हटलं. या इथं आता इथं मी जर बघितलं, इथं विचार केला मी x अपॉन 1 इथं 1 1 आहे, इथं 1 आणि -1 आहे. बनणार का पॅरलल नाही बनणार आहे. इथं कळतंय ना कसं भेटलं पाहिजे सेम भेटलं पाहिजे. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह चालणार आहे का नाही. हाला तर सगळे पॉझिटिव्ह पाहिजे, नाही तर मग एक निगेटिव्ह सगळेच निगेटिव्ह पाहिजे. आता जसं इथं काय नाहीये मग अँटी पॅरलल आहे का नाही, पॅरलल आहे का नाही. कळतंय म्हणजे काय असलं पाहिजे परपेंडिक्युलर असलं पाहिजे. परपेंडिक्युलर असण्यासाठी आपण काय म्हणतो मी ए डॉट बी बार याची व्हॅल्यू किती आली पाहिजे 0. ए बार डॉट बी बार ची व्हॅल्यू किती आली पाहिजे 0. चला किती कोएफिशिएंट किती 1 आहे, किती 1 आहे, प्लस आहे किती 1 आहे, किती -1 आहे, किती होतं रे 1 -1 किती आलं 0. ओके आलं. म्हणजे काय म्हटलं तुम्ही परपेंडिक्युलर. तुम्ही परपेंडिक्युलर काय डाऊट आहे. चला या इथं हे इथं बघितला 1 1 आहे पण एक 1 + 1 आहे आणि एक काय -1 येतोय. म्हणजे परपेंडिक्युलर आहे का सॉरी पॅरलल आहे का नाही, अँटी पॅरलल आहे का नाही. म्हणजे काय परपेंडिक्युलरची केस चेक करावं लागेल. कळालं का. चला म्हणजे काय म्हणा तुम्ही ए बार डॉट बी बार याची व्हॅल्यू किती आली पाहिजे मला 0. म्हणजे काय रे साइन थिटा इंटू काय साइन थिटा, बरोबर की नाही. साइन थिटा इंटू साइन थिटा. काय डाऊट आहे. प्लस केलं काय लिहिलं मी कॉस थिटा इंटू मायनस कॉस थिटा. चलो साइन स्क्वेअर थिटा गडबड झाली. साइन स्क्वेअर थिटा आणि किती झाला मायनस कॉस स्क्वेअर थिटा. बनणार नाही. यांची व्हॅल्यू जर 1 साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा यांची व्हॅल्यू किती व्हॅल्यू होती मला 0. पण 0 बनते का नाही. ना पॅरलल आहे ना परपेंडिक्युलर. पॅरलल पण नाही आणि परपेंडिक्युलर पण नाही. किती आलं पाहिजे मला 0 आलं पाहिजे होतं. मला किती आलं पाहिजे होतं 0 आलं पाहिजे होतं. कळालं का. जसं मी आता म्हटलं असतं सपोज दुसऱ्या याच्यात एक्झाम्पल तयार करायचं पडतं. 3 i कॅप प्लस 6 j कॅप बी वेक्टर आहे. मी म्हटलं 2 i कॅप 7 18 ना 7 18 6 i कॅप -3 j कॅप. हा परपेंडिक्युलर पॅरलल ते बघावं लागेल. चल काय करणार आहे ए बार डॉट बी बार काढायचं आहे. पटकन सांग किती आलं पाहिजे 0. चला किती कोएफिशिएंट किती 6 प्लस आहे किती 6 आणि किती -3 किती 7 1 18 आहे -18 आहे किती आलं 0. यस परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर आहे दिसतंय ना. आता राहिला अँटी पॅरलल साठी क्वेश्चन म्हणून. कळालं काय. चल अँटी पॅरलल साठी केस बनवतो. 6 नंबरचा क्वेश्चन. हे वेक्टर आहे आय कॅप आहे प्लस जे कॅप आहे मायनस के कॅप आहे. बी वेक्टर आहे मायनस आय कॅप आहे
मायनस जे कॅप आहे प्लस के कॅप आहे. मी बघितलं काय बघितलं, पॅरलल का परपेंडिक्युलर चेकआउट करायचंय म्हणून काय केलं, इथं परपेंडिक्युलर असणार आहे का, करू शकतो, बघू शकतात, नाही बनणार आहे. मग आता आपण काय करूया, कोएफिशियंटचा रेशो सेम येतो का नाही, किती आहे, एक्स अपॉन बी एक्स, ए वाय अपॉन बी वाय, ए झेड अपॉन बी झेड. चला एक्स ची व्हॅल्यू किती आहे 1, बी एक्स ची व्हॅल्यू किती आहे -1, एक्स ची व्हॅल्यू किती आहे 1, बी एक्स ची व्हॅल्यू किती आहे -1, एक्स ची व्हॅल्यू किती आहे -1, बी एक्स ची व्हॅल्यू +1, सगळ्यांचा रेशो -1, मायनस आला सेम आला, मग अँटी पॅरलल आहे. डाऊट आहे, अँटी पॅरलल आता ओळखता येईल, अँटी पॅरलल का पॅरलल आहे, अँटी पॅरलल. अजून बघूया, हे वेक्टर आहे 3i कॅप आहे -4 जे कॅप आहे +5 के कॅप आहे. मी म्हटलं बी वेक्टर आहे -6i कॅप आहे +8 जे कॅप आहे -10 के कॅप आहे. प्रत्येक ना उद्योग एक्स अपॉन बी एक्स, ए वाय अपॉन बी वाय, ए झेड अपॉन बी झेड. चला एक्स ची व्हॅल्यू किती आहे 3, बी एक्स ची व्हॅल्यू किती आहे -6, ए वाय ची व्हॅल्यू किती आहे -4, बी एक्स ची व्हॅल्यू किती आहे +8, याची व्हॅल्यू किती आहे +5, किती आहे -10. किती होणार आहे 3 × 3 3 दुने 6, 4 × 4 4 दुने 8, 5 × 5 दुने 10, म्हणजे किती -1/2. म्हणजेच काय मायनस आला 1/2 आला, म्हणजेच काय डाऊट आहे, समजलंय. पॅरलल, अँटी पॅरलल, परपेंडिक्युलर याच्या पुढे ओळखता येईल, ठीक आहे.